जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात कोल्हापुरातील रेशन बचाव समितीच्या वतीनं 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात 10,000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष विजय देवणे आणि सचिव रवींद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढतीये। अशातच आखाती युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाल्यामुळे महागाईमध्ये भरच पडलीये। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रेशन बचाव समितीच्या वतीनं 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। दसरा चौकातून निघणाऱ्या मोर्चामध्ये 10,000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष विजय देवणे आणि सचिव रवींद्र मोरे यांनी बोलताना दिली। गॅस सिलेंडर त्वरित मिळावेत, रेशन कार्डवर 5 लिटर रॉकेल मिळावं, गॅस सिलेंडरच्या किमती उतराव्यात, जीवनावश्यक वस्तू रेशन कार्डवर उपलब्ध व्हाव्यात, प्राधान्य कुटुंब रेशन कार्डाची उत्पन्न मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवावी अशा मागण्या या मोर्चाद्वारे केल्या जाणार आहेत असंही देवणे आणि मोरे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला सुरेश पाटील, आनंदा लादे, श्रीपतराव पाटील, दीपक शिराळे, सचिन चव्हाण, अरुण शिंदे, अशोक सोलापुरे उपस्थित होते।